So, my name is Suraj Khapne. I am from Kolhapur. I did my MBBS from Immanuel Kant Baltic Federal University, Russia. तिथे मी AKC थ्रू गेलो होतो 6 years ago. सो त्यानंतर मी आता फर्स्ट अटेम्प्टमध्येही FMG ही परीक्षा 163 मार्काने पास झालेलो आहे. आफ्टर नीट UG examination, my score was 150, around 150. So, but I wanted to join only MBBS course. So my uncle told me about the AKC. Then I came to Pune to meet our AKC Amit Kamble sir. Then also my brother also from Mumbai. He also wanted to do MBBS. So we both discussed about this journey MBBS course. Then we decided to go there in Russia to study the MBBS course. Last year ला जी क्रिकेटची टुर्नामेंट होती त्यासाठी खूप महत्त्वाची होती की लास्ट इयर पण आहे आणि त्याच्याच आदल्या इयरला की आम्ही रनरअप राहिलो होतो. तर त्यामुळे क्रिकेटची टुर्नामेंट जिंकायची होती. तर ते आम्ही जिंकून तो मुवमेंट खूप महत्त्वाचा होता की विनिंग हे घेऊन आम्ही इंडियाला परत आलेलो. खूप प्रोफेसर आहेत युनिव्हर्सिटीमध्ये. मोस्टली इंटरनल मेडिसिनचे जे मॅम आहेत एलिना मॅम, त्यांनी आम्हाला जे नॉलेज दिलं होतं ते खूप असं म्हणजे जे त्यांनी इंडियाच्या एक्झामनुसार बऱ्यापैकी जे तुम्ही थेरी पण वापरू शकता आणि तुमच्या एक्झामसाठी पण क्रॅक करू शकता त्यानुसार ते खूप भारी होतं. आय स्टार्टेड प्रिपेरिंग फॉर FMG अराउंड 3rd or 4th year through online course. Also sir also provided us about the online source. एक दिवसाचं एक टाइम टेबल होतं. सकाळी उठल्यानंतर एक्सरसाइज पासून ते जसं अभ्यासाचं टाइम मॅनेजमेंट, नंतर जे लेक्चर्स आहेत युनिव्हर्सिटी ते मॅनेज करून आम्हाला कुकिंग पण करावं लागायचं. कुकिंगचं मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट, नंतर रात्रीचा स्टडी वगैरे सगळं असं प्लॅनिंगनुसारच केलं होतं. अराउंड 7 ते 8 तास तरी अभ्यास करत होतो आम्ही. जर तुमचं प्रिपरेशन आधी झालं असेल प्रॉपर तर जे लास्ट मोमेंटला आहे ते खूप असं कन्साईज पाहिजे. आय बिलीव्ह इन लास्ट मोमेंट स्टडी. कारण की जे लास्ट 10 दिवसात जे तुम्ही स्टडी करता ते तुम्हाला बऱ्यापैकी फ्रेश असतं. तुम्हाला एक्झामला रिकॉल करायला खूप बऱ्यापैकी हे होतं. सो पॅरेंट्सचा तर खूप मोठा रोल आहे. कारण की जसं आता 11-12मध्ये एवढ्या तुम्ही हे झाल्यानंतर कमी मार्क पडल्यानंतर तुमचा विश्वास दाखवणे आणि त्यानुसार तुम्हाला सपोर्ट करून बाहेरच्या देशात पाठवणे की एवढं लांब पाठवणे ते तर आहेच. त्यानंतर जे असे मेंटर्स आहेत जे जिथे आम्हाला भेटले युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन, त्यांनी पण आम्हाला खूप असं की ओके बाहेरच्या देशातून आलेत, पॅरेंट्स जवळ आहेत, त्यांनी पण आम्हाला खूप सपोर्ट दिला. ते पण असे एवढे हे खूप असे हेल्प करत होते. खूप सगळ्यांचा असा ओव्हरऑल सपोर्ट होता. फ्रेंड्स होते, सगळे होते. ओव्हरऑल सपोर्टनेच आम्ही आता जे काय आहे ते त्यांच्यामुळेच आहे सगळ्यांच्यामुळे. असं वाटत होते ओके कशाला आलो इकडे. पण जसं आम्ही 1 वर्ष इयर बाय इयर ग्रो करत गेलो तर त्यानंतर असं कळलं की ओके नाही हा डिसिजन जस्ट बेस्ट आहे. आणखी इंडियामध्ये तर काही असं एवढं होत नव्हतं, पण हाच कोर्स तुम्हाला बाहेर जाऊन पण शिकायला मिळतो आणि तो कमी ह्याच्यातमध्ये खूप आहे. आणि आपले पॅरेंट्स पण खुश होते. आपले पॅरेंट्स खुश आहेत तर आपण पण खुश आहे. त्यामुळे डिसिजन तर खूप बेस्टच आहे.